कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जगण्याची आशा, या मनाची भाषा, तू न बोलता ना ऐकता समजून घेना, स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग, पुरी बाकी काय तुझी साथ संग असताना, आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी कहाणल्या, मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला, डोळ्यात तूच साजणी, सुखाचा स्पर्श तू नवा, तुझ्या विना उरेन अर्थ जीवना, उजळे तुझ्या हसूने कणकण, अन चंद्र हे हातीचे काकण, किती दिवसांनी बघितलं तुम्हासनी। मी पण साधा तुमचा आवाज बी ऐकू शकलो नव्हतो राव। आम्हाला सोडून कुठे जात नका जाऊ, आम्हाला सवय नाही तुमच्याशिवाय राहायची। मला पण सवय नाहीये तुमच्याशिवाय राहायची। काय झालं रडायला? रडायला कशाला लागलाय? मी रडताय म्हणून रडते। तुम्ही रडायला म्हणून आम्ही बी रडाले। कुणीकडे होत असं तुम्ही? बाबांच्या घरी। ते माहित आहे हो मास्तरीन बाई, पण आत्ता कुठं आला घरून? ते घर नाहीये माझं, माझं माहेर आहे ते अधिपती। माझं घर ते ज्या घरात तुम्ही आहात। मग एवढं कळतंय तर आपलं घर सोडून कशाला गेला तुम्ही? हा, मी जरा तुमच्यावर रागवलं म्हणून एवढं करून जायचं असते घर सोडून? तुम्हाला माहित आहे का नाही माझा राग तेवढ्या पुरता असतोय ते। रागाच्या भरात बोललो असेल मी, पण तुम्ही समंजस जायचं ना व? का नाही समजून घेतलं तुम्ही? का गेला घर सोडून? चूक झाली, खरंच चूक झाली माझी अधिपती। आय एम सॉरी। मग आता सुधारते चूक, त्यासाठीच आलीये मी। आता मी कुठे जाऊन देणार नाही तुम्हाला। आता बास झालं भांडण। मला नाही जायचंय। आपला संसार आहे, आपलं घर आहे, तुम्ही कुणीकडे जायचं नाही बघा। पाय तर तुमच्या आई वडिलाच नाही इकडे बोलवा राहायला, तुम्ही कुठे जायचं नाही। हो, मी नाही जाणार। जीव जायची वेळ आली ती राव आमच्यावर, काय सुधरत नव्हतं आम्हाला। रात्रभर असा टक्क जागा असायचो मी। सारखा तुमचा विचार मनात यायचा, मला वाटायचं एकदा तरी आपलं बोलणं होईल, पण कुठलं काय एकदम सगळा कॉन्टॅक्ट बंद। काय झालं असेल बरं आमचं, तुम्हाला विचार नाही आला? सॉरी, खरंच माझी चूक झाली। मी आता कुठेही जाणार नाही तुम्हाला सोडून। हा, नाहीच जायचं। नाहीच जाणार। आणि तुम्हाला माहिती आहे अधिपती, तसंही आता न जायला एक कारण आहे माझ्याकडे। म्हणजे? मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय। काय? एक बातमी आहे। कसली? सांगा की। म्हणजे खरं तर खूप दिवस झाले मला तुम्हाला ही बातमी सांगायची, पण मला असं फोनवर वगैरे नव्हती सांगायची, तुम्हाला भेटूनच सांगायची होती। काय? कसली बातमी? तुम्ही टेन्शन वाढवू नका, मला सांगा पटदिशी। हो, टेन्शन घेण्यासारखं नाही हो काही। मग काय आहे? इकडे या तुम्ही, इकडे या। इकडे या। काय मास्तरीन बाई? काय झालं? पोटात दुखाले काय? नाही हो, ओळखा ना अधिपती। खरं सांगा तुम्ही, थांबा डॉक्टरला फोन करतो। नाही नाही नाही, थांबा। तुम्ही अंगावर काढत जाऊ नका मास्तरीन बाई। अहो अधिपती, तुम्ही बाबा होणार। काय? आता काय काय म्हणलं? तुम्ही बाबा होणार आहात।
खरं खरं सांगताय काय? अरे आई शपथ, खरंच मास्तरीन म्हणजे मी तुम्ही आई म्हणजे आपलं बाळ. आई शपथ. काय झालं? थांबा चक्कर येते, 1 मिनिट. सॉरी मी एकदम आनंदात, मला काय कळलं नाही ठीक आहे, एक सेकंड. काय ग, भुवनेश्वरी मॅडम का भडंग? अहो भुवनेश्वरी मॅडमच्या बद्दल आम्ही बाबा, आईने ऍक्च्युली खूप अमेझिंग असं भडंग केलाय आणि अगदी तुम्हाला आवडेल तसा. हिरा, सॉरी ताईला आवडेल तसा. तू उगाच विषयांतर करू नकोस. आपला जो आई विषय चालला, अगं, तू काय बस जरा बस. तू ना उगीच काहीतरी विषय काढतेस नाही. नाही काहीतरी का विषय काढते, सांग ना बाबांनाही सांग, त्यांनाही कळू दे तुझं काय मत आहे. इरू, काय म्हणते आई, सांग मला. हो, आई म्हणत होती की भुवनेश्वरी मॅडम चांगल्या असूच शकत नाही. हेच सांगत होते मी तिला. हो म्हणजे मी कुठे म्हंटल की त्या खूप चांगल्या आहेत म्हणून. अगं आताच तर तू म्हणालीस ना त्या चांगल्या आहेत म्हणून. आई अगं, हे बघ हाच प्रॉब्लेम आहे तुझा. म्हणजे मी काहीतरी बोलत असते पण त्याचा तू चुकीचाच अर्थ घेतेस. काय अर्थ काढला मी चुकीचा? अगं मी भुवनेश्वरी मॅडम चांगल्या आहेत असं नाहीच म्हटलं. मी असं म्हणत होते की त्या योग्य आहेत. हो पण म्हणजे तुला त्या चांगल्या वाटतात असंच ना? अगं नाही, म्हणजे त्या मला योग्य वाटतात पण एक उद्योजिका म्हणून. आणि वाटण्याला काहीच अर्थ नसतो असं तूच म्हणतेस ना आई. आणि खरं तर एक माणूस म्हणून त्या आपल्यातल्या आहेत असं मला कधीच जाणवलं नव्हतं. बर, ही जाणीव आहे तुला? हो आहेच. मी तुला तेच सांगत होते. तेवढ्यात बाबा आले म्हणून माझं बोलणं अर्धवट राहिलं. राहिले ना अर्धवट, राहू दे अर्धवट. ते पूर्ण करूच नकोस. नव्हे, हा विषयच याच्या पुढे कधीच काढू नकोस. सूर्यवंशींच्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीविषयी चर्चा नकोय मला आपल्या घरात. अगं त्यांचं नाव जरी ऐकलं ना तरी निगेटिव्ह वाईब जाणवतात मला. त्यामुळे यापुढं कोणतंच बोलणं त्यांच्याविषयी नको करूयात आपण या घरात. पण मग ताई बोलली तर? म्हणजे कसं आहे की ताईला त्यांच्या संदर्भात बोलावं लागेलच ना, कारण ती सूर्यवंशी आहे. ती त्यांच्या घरातली सदस्य आहे ना. नाही, ती त्या घराची सदस्य नाहीये. मी तिला तिकडे पाठवणार नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.